लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. शिलाई मशीन योजना आता पुन्हा एकदा सरकारने सुरू केलेली आहे. याच्यामध्ये लाडक्या बहिणींना प्रत्येक कुठलीही महिला असू द्या तिला आता शिलाई मशीन मिळणार आहे. शिलाई मशीन योजना आता याच्यामध्ये सुरू झालेली आहे. केंद्र सरकारनं ही जी योजना आहे ती पुन्हा एकदा सुरू केलेली आहे. भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही, परंतु या योजनेमध्ये लाडक्या बहिणींना शिलाई मशीनसोबतच त्याचं प्रशिक्षणसुद्धा दिलं जातं आणि हे शिलाई मशीन तुम्हाला तिथं वाटपसुद्धा केले जाते. त्यामुळं शिलाई मशीन वाटप कधी होते, कोणाला होते, कोण पात्र असणार, कोण अपात्र असणार, कुठं काय आहे, संपूर्ण प्रोसेस, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, लाडक्या बहिणींना स्वतःचा व्यवसाय स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी हा एक सगळ्यात मोठा उपक्रम सरकारने पुन्हा एकदा सुरू केलेला आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे. लाडक्या बहिणींना म्हणजेच महिला सक्षमीकरण ह्याच्यावरती सरकारचा आता पुन्हा एकदा जोर आहे. शिलाई मशीन योजना, महिला सक्षमीकरण याच्यावरती पुन्हा एकदा सरकारनं भर देत ही योजना पुन्हा सुरू केलेली आहे. त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत होतं की आपल्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, घर बसल्या शिलाई मशीन योजनेतून पैसे कमवायचे असतील तर काय करावं लागणार आहे? कारण सरकार फक्त तुम्हाला शिलाई मशीन देत नाही, त्यासोबत सर्टिफिकेटसुद्धा देतं. प्रशिक्षण केलेल्याचं तुम्हाला सर्टिफिकेटसुद्धा सरकार देतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला 8 दिवस प्रशिक्षण हे सुद्धा दिलं जातं. त्यामुळे तुम्ही त्या शिलाई मशीन तुम्हाला येत नसेल, आता भरपूर लाडक्या बहिणींना येत नसतं, तर ते शिकून त्या स्वतः सुरू करू शकतात. त्यामुळं कोणाकडे जायची गरज नाही, कोणाची कोचिंग करायची गरज नाही. स्वतः तुम्हाला तिथं प्रशिक्षण दिलं जातं. कसं काय तुमचे जे आहे हे सगळं तिथं शिकवलं जातं. त्यामुळं लक्षात घ्या, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ संपूर्ण आणि शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे. कारण अशाच प्रकारच्या भरपूर योजना आहेत ज्या लाडक्या बहिणींपर्यंत पोचत नाहीत. जसं शिलाई मशीन योजना असेल, पिठाची गिरणी असेल, बिनव्याजी कर्ज योजना असतील, संजय गांधी निराधार योजना असेल, तिथं शिष्यवृत्ती योजना असतील. भरपूर योजना इथं लाडक्या बहिणींसाठी, आपल्या आजी आजोबांसाठी आहेत, शेतकरी मित्रांसाठी आहेत. ह्यांच्यासाठीच मी एक पुस्तक तयार केलेलं आहे, सरकारी योजना. हे महिलांसाठी खास हे पुस्तक आहे, ज्याचं नाव आहे महिला विकास महाकोश सन्मान नारीचा आधार सरकारचा. याच्यामध्ये मी 20 प्रकारच्या योजना दिलेल्या आहेत, जसं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, दुसरं शिलाई मशीन योजना असेल, बघा PM विश्वकर्मा योजना असेल, ज्याच्यामध्ये शिलाई मशीन मिळते. तर हे पुस्तक मिळवायचं कसं? तर आपल्या यूट्यूबवर चॅनलवरती यायचं आहे, व्ह्यू चॅनलवरती क्लिक करायचं आहे. इथं व्ह्यू चॅनलवरती यायचं आहे, सर्च करा मराठी इन्फॉर्मेशन सेंटर यूट्यूबला. जॉईन बटनवरती क्लिक करा. जॉईन बटनवरती क्लिक केल्यानंतर थोडं खाली आल्यानंतर तुम्हाला बघा सरकारी योजना पुस्तक, इथं जॉईन बटन दिसतं, त्या जॉईन बटनवरती क्लिक करायचं आहे आणि 249 रुपयामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या योजना, ह्या तर फक्त 20 योजना आहेत, बाकी योजना मी अजून टाकलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये 30 योजना अशा आहेत ज्याच्यामध्ये बिनव्याजी कर्ज योजना भेटतं. लक्षात घ्या, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळं पटकन सगळ्यांनी चॅनलला जॉईन करा आणि ते पुस्तक मिळवा. कारण 200 रुपये कुठंही गेले तरी चालतील, परंतु 15,000, 25,000, 35,000 अशा योजनांचे पैसे मिळत आहेत, ते तुमच्यापर्यंत 100% पोहोचतील. आणि ह्याचा लाभ भरपूर आमच्या इथल्या लाडक्या बहिणींनी घेतलेला आहे. शिलाई मशीन त्यांना आता आलेली आहे, घरीसुद्धा आलेली आहे, फॉर्मसुद्धा भरून सगळा तयार आहे. कारण लक्षात घ्या, तुम्हाला जर फॉर्म भरताना काय प्रॉब्लेम येत असेल, काय असेल, ते सुद्धा आपण ह्या व्हिडिओ म्हणजे कमेंट्स सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करा, मी त्याचा रिप्लायसुद्धा देऊन तुम्हाला त्याची हेल्प करेल. बघा, आता शिलाई मशीन योजना जी आहे याच्यामध्ये सरकार ही PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत योजना येते, त्याच्यामध्ये सरकार तुम्हाला 15,000 रुपये देतं, त्याच्यामध्ये तुम्ही शिलाई मशीन योजना घेऊ शकता. शिलाई ही मशीन जी आहे ती घेऊ शकता आणि स्वतःचा छोटासा व्यवसाय शिलाई मशीनसाठी हा तुम्ही सुरू करू शकता. आता तुम्ही मला ह्यात गावातल्या, शहरातल्या, ग्रामीण भागातल्या कुठल्या महिला पात्र आहेत? लक्षात घ्या, तुम्ही ग्रामीण भागात असाल, शहरी भागात असाल किंवा कुठेही असू द्या, तुम्हाला संपूर्ण सगळ्यांना ही शिलाई जी काही मशीन योजना ही सगळ्यांसाठी आहे. तुम्ही स्वतःचं शिलाई केंद्र सुरू करू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत हा फॉर्म भरायचा आहे. लक्षात घ्या, PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत शिलाई मशीनचा फॉर्म मिळाला जातो. त्याच्यामध्ये तुम्हाला हे शिलाई मशीनचे पैसे मिळतात. तिथं जाऊन तुम्हाला फक्त स्वतःचं आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड हे महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला दिले जातात. तो फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सुद्धा भरू शकता किंवा अंगणवाडीमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता, नाहीतर ग्रामपंचायतमध्ये सुद्धा जाऊन तुम्ही विचारू शकता. PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत ह्या योजनेचा लाभ हा दिला जातो. ह्याच्यामध्ये भेदभाव केला जात नाही की तुम्ही ग्रामीण भागातील आहेत की तुम्ही शहरी भागातील आहेत की तुमची परिस्थिती कशी आहे. लक्षात घ्या, पिवळं रेशन कार्ड जर असेल तर तुम्हाला सगळ्यांना ह्या योजनेसंदर्भातची जी काही योजना आहे ही तुम्हा सगळ्यांना लागू होते. बरोबर. आता भरपूर लाडक्या बहिणीमध्ये खरंच मिळालं आहे का? हो, तुम्हाला PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत शिलाई मशीनसोबत प्रशिक्षण दिलं जातं. प्रशिक्षण कशाचं दिलं जातं की शिलाई मशीन वापरायची कशी,
आता बरेच जण ब्लाऊज शिवतात किंवा काही वेगवेगळे कपडे शिवतात, तर ते शिवायचे कसे, हे मशीन कशी चालवायची प्रॉपर ह्याचं प्रशिक्षण दिलं जातं. आता ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःची कला वापरून वेगवेगळे प्रकारचे डिझायनर कपडे वगैरे तुम्ही शिवून स्वतःचा व्यवसाय हे म्हणजे सुरू करू शकता. आणि ह्याला खूप स्कोप आहे. तुम्हाला माहिती आहे, जे महिला बघत असतील त्यांना तर माहितीच आहे की काय रेट्स आहेत, काय शिलाईचे वगैरे सगळे तुम्हाला माहिती सांगायची काही गरज नाही. त्यामुळं हा व्हिडिओ आपल्या खेड्यापाड्यातील आपल्या गरजू लाडक्या बहिणींना, गरीब गरजू लाडक्या बहिणी जे आहेत त्यांना खरंच पाठवा. कारण बघा, भरपूर लाडक्या बहिणी नोकरीला जातात, महिन्याला 12,000 रुपये, दिवसभर राबतात घरी. पण जर स्वतःचा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला दुसऱ्याचं काम करायची गरज नाही. स्वतः घरी राहून स्वतःचा व्यवसाय सुरू करा. 15 काय 20,000 सुद्धा तुम्ही महिन्याला कमवू शकता. त्यामुळं ह्या योजनेचा लाभ पटकन घ्या. कुठली योजना? PM विश्वकर्मा योजना शिलाई मशीन. हे लक्षात घ्या. तुम्ही ह्याच्यासाठी ऑनलाईनसुद्धा अर्ज करू शकताय. ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तसं सांगा, व्हिडिओ मी तुम्हाला तसा बनवून देईन. परंतु ही योजनेबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला इथं मी आता दिलेली आहे. डॉक्युमेंट सांगितले आहेत कुठले कुठले पाहिजेत ते. ह्याची संपूर्ण माहिती तुम्हाला त्या PDF मध्ये मिळेल. A to Z प्रोसेस, कुठले कागदपत्र, काय कसं असणार आहे, काय असणार आहे, हे सगळ्यांची माहिती मी त्या योजनेचे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये मी दिलेलं आहे. त्यामुळे मी परत एकदा सांगतोय, आपल्या यूट्यूब चॅनलला जॉईन करा, सबस्क्राईब करा, जॉईन केल्यानंतर तुम्हाला 249 रुपयाचे फक्त पैसे भरायचे आहेत. नंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला मी वेगवेगळे पुस्तकं दिलेले आहेत. PM विश्वकर्मा योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असतील, महिला सक्षमीकरण योजना असतील, परत वेगवेगळ्या ज्या योजना ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे मिळतात. परंतु बघा, सरकारकडे भरपूर योजना आहेत, परंतु तुमच्यापर्यंत किती योजना पोहोचतात? फक्त 1-2च. त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला म्हणजे जे चॅनल आहे त्याला जॉईन करा. तिथं सरकारी योजनेचं सगळं पुस्तकं मी टाकलेले आहेत. सगळ्या योजनेची A to Z प्रोसेस, कागदपत्र, कोण कसं अप्लाय करायचं, कुठं जाऊन करायचं, सगळं सांगितलेलं आहे. तर अशी होती ही शिलाई मशीन योजनेसंदर्भातली संपूर्ण माहिती. ही जी योजना आहे ही पूर्ण भारतभर आहे. कुठल्या, जर तुम्हाला माहीत असेल कोणी की नाही आता बंद झाली हे वगैरे, बंद झालेली नाही, ही पुन्हा सुरू झालेली आहे. तुम्ही महाराष्ट्रातील कुठल्याही कानाकोपऱ्यातून असाल तर तुम्हाला ह्या योजनेचा लाभ हा 100% मिळतोच. त्यामुळं अप्लाय करा. बऱ्याचदा काय होतं, फक्त आपण विचार करत राहतो की अप्लाय करायचं का नाही, लोक काय म्हणतील, कुणाचं काही इथं विचार करू नका. स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. स्वतः अप्लाय करा. माहीत नसेल तर अंगणवाडीत जा, माहीत नसेल तर ग्रामपंचायतमध्ये जा. सगळ्यात उत्तम कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस परत एकदा सांगेल. परंतु भरपूर जणांनी चॅनलला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना WhatsApp ग्रुपला शेअर करा, Facebook ग्रुप्सला शेअर करा. कारण त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचणं ही खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा.